आत्मविश्वास हेच यशाचे खरे रहस्य. प्रयत्न कधीही सोडू नका. उद्योजक बाबुराव सागावकर. संघर्ष हा यशाचा मार्ग दाखवणारा खडतर प्रवास असला तरी प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. त्यामुळे आत्मविश्वास ढळू देऊ नका आणि प्रयत्नांची पराकाष्ठा कायम ठेवा, असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रणित इंजिनिअरिंग वर्क्सचे संस्थापक उद्योजक बाबुराव सागावकर यांनी केले. मलकापूर येथे शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठाच्या अभ्यासिकेच्या वतीने पोलीस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे संचालक भरतेश कळंत्रे प्रमुख उपस्थित होते. सागावकर म्हणाले, जीवनात यश मिळवताना संघर्ष आणि संकटांना सामोरे जावे लागते. मात्र जो या संघर्षात टिकून राहतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. अपयशाने खचून न जाता आणि यशाने हुरळून न जाता ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या यशामुळे आईवडिलांच्या कष्टाची चीज होते. त्यामुळे युवकांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शिक्षण व अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. प्रमुख पाहुणे भरतेश कळंत्रे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक करत शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा व बळ मिळत असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष विनायक हिरवे, उपाध्यक्ष संभाजी लोहार, राजेंद्र लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पोलीस भरतीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एवढं कोण करू शकत नाही. पण तुम्ही सर साथ दिली सर, त्याच्यामुळे आज इथं उपाय असं सर 17 उद्या तुम्ही काय मंचिला सर त्याच्यामुळे तुम्हाला मदत करताय. त्याच्यापैकी सर मी आदिवासी करतो, त्यात काही इंटरव्ह्यूचा यश आलं नाही. त्यानंतर डॉक्टरनी गेलो, आठशे पण त्यानंतर तेव्हा मला कळालं की पोलीस भरती होते. त्याच्याबरोबर मला वाटते 7-8 महिने क्लास लावले. मला पण तिथं राहूच वाटलं ना, आता भरती करते आणि आपण इथं राहावं. ते सोडून आलो मी इथं आणि त्याच्याबरोबर त्यांनी मला इथं रेस्पेक्ट वाटलं. खरं तर ते त्याचं मोठं ते मला त्यांनी इथं मला सगळे सागर महेश आहे, आपला आबे पवनदा सगळे त्यांचं मी परत आपला माझा भाऊ आकाश त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांच्यामुळे मी आज इथं व्हायचं. अजून ते पुरुष एकदा सर्वांचा आभार मानतो. मी वेळात करून आम्हाला इथं सत्कारसाठी आला तर शैक्षणिक व्यासपीठाला मोठा गुण आहे की आम्हाला इथपर्यंत म्हणजे आता जे यश आहे त्या गोष्टीवर इथून ते ह्या गोष्टीवर बसण्यासाठी आम्हाला संधी दिली. त्याबद्दल शैक्षणिक व्यासपीठाला मनापासून आभार आहे. आणि मोस्टली आमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा हा जर दाखवला तर हा शैक्षणिक व्यासपीठ आहे. कारण की पहिल्यांदा तर मला काहीच माहीत नव्हतं की भरती क्षेत्र काय असते. माझा ॲडमिशन होतं डिप्लोमाला. पहिल्यांदा मी बॅक म्हणजे माझे पेपर बॅक राहिले होते. नंतर पोलिसांनी मला गाठ भेट करून दिली त्या व्यासपीठाची. नंतर मी अभ्यास करायला लागलो, क्लिअर झाले सगळे पेपर. नंतर इथलं वातावरण बघून की आपल्यालाही काहीतरी व्हावं असं वाटतंय. मानेसर होते, मानेसर करायचे आम्हाला सगळं मोठं वेळ. नंतर मग निवडले की आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे, म्हणजे आपली कुठची परिस्थिती बदलायची तर सरकारी नोकरी पाहिजे. त्यासाठी सर या जे काही आम्हाला सहाय्य लागलं ते शैक्षणिक व्यासपीठाचं मोठं लागलं. आणि सरांनी आता उल्लेख केला आहे मंदिर खरं जे शिक्षणाचं मंदिर आहे. कारण की आपण देवाच्या मंदिरात जाऊन एखादा नवस करतो, तर जो नवस पूर्ण करण्याचं सामर्थ्य आम्हाला दिलं या शैक्षणिक व्यासपीठाने. मला मी खरंच